नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। आज आहे शनिवार, पण कालच्या दिवसाची क्लिपही मी यात ॲड केलेली आहे आणि सध्या जो काही मी ब्लाऊज कंप्लीट करण्याचा टार्गेट घेतलेला आहे तो टार्गेट मी कालही छानपैकी कंप्लीट केला। आणि काल मी पहिल्यांदाच वेगळ्या प्रकारची बाही ट्राय केली आणि छान अशी ती मला जमलीही आहे आणि ते ब्लाऊजही माझं कंप्लीट करून झालेलं होतं। आणि त्यानंतर रात्री झोपायला थोडा उशीर होता, त्याच्यामुळे मग म्हटलं चला एका ब्लाऊजची कटिंगही करायला घेतली आणि उत्कर्षलाही त्या पॅटर्नवर गिरवायचं होतं, त्याच्यामुळे मग त्याला एक वेगळा कागद दिला आणि त्याच्यावरच त्याचं मग गिरवणं चालू होतं। आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आता सृष्टीच्या स्कूलची मी तयारी करून देत आहे आणि सर्वात पहिले तिला दूध आणि टोस्ट दिले खायला। आणि सरांचीही सकाळची शाळा आहे, त्याच्यामुळे सरही थोडंसं जेवण करूनच शाळेत जाणार आहे, त्याच्यामुळे सरांसाठी मग तोंडलीची भाजी बनवली। आणि तोंडलीची भाजी मी सिंपल प्रकारेच बनवते, तेलामध्ये जिरं लसूण टाकून त्यानंतर तोंडली थोडीशी वाफेवर शिजवून घेतली आणि त्याच्यानंतर मग सगळे कोरडे मसाले टाकून छान असे तळून घेतले आणि शेवटी थोडंसं शेंगदाणा त्यात ॲड केला। शेंगदाण्याचा कूट शिजण्यासाठी थोडंसं पाणी त्यात ॲड केलं आणि कोरडी जशी भाजी बनवून तयारही झालेली आहे। त्यानंतर सरांना जेवण वगैरे दिलं आणि शेवटी मग सरांना चहा दिला। आणि सृष्टीला काही तोंडलीची भाजी खायची नव्हती, त्यामुळे मग तिच्यासाठी अजून फ्लावर बनवायला घेतली। आणि फ्लावर मी कालच कापून ठेवलेली नव्हती, त्यामुळे सकाळी सकाळी माझा इतका गोंधळ उडाला की जे कामाच्या वस्तू होत्या त्याही बाहेर आल्या आणि ज्या बिगर कामाच्या होत्या त्याही बाहेर आल्या आणि सगळा असा पसारा झालेला होता। आणि भाजी लवकर व्हावी म्हणून मी गॅस फास्ट केलेला होता, तर भाजी थोडीशी चटकूनही गेलेली होती। आणि सृष्टी आता शाळेत गेलेली आहे आणि त्यानंतर मग सगळा पसारा मी आवरायला घेतला। सरांची शाळाही सध्या सकाळची झालेली आहे आणि 7च्या आत सृष्टी आणि सरही चालले जातात, त्याच्यामुळे 7 वाजेच्या आत 2 भाज्या बनवायच्या म्हणजे माझी थोडीशी फजितीच झालेली होती। आणि त्याच्यानंतर मग छान असं काउंटर टॉप स्वच्छ करून घेतलं आणि सगळे भांडे सध्या मी सिंकमध्येच गोळा करून ठेवलेले आहेत, कारण की आता 8:30 वाजता उत्कर्ष शाळेत जाणार आहे, त्याच्यामुळे मग पहिले त्याची तयारी करायला घेतली आणि आता त्याची तयारीही झालेली आहे, त्यामुळे मग भांडेही लगेचच घासून घेतले। आणि अजून 8:30 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत आणि छान असं माझं सगळं आवरून झालेलं आहे। इथे उत्कर्षची टिफिन आणि बॉटलही तयार केलेली आहे आणि भांडेही माझे स्वच्छ करून झालेले आहेत आणि आता उत्कर्षही शाळेत गेलेला आहे। त्यानंतर मिशोवर मी एक साडी मागवलेली होती, तीच आज मला रिसीव झाली आणि छान अशी तिची क्वालिटी आहे। पण ही साडी मी माझ्यासाठी मागवली नाही, तर ती कोणासाठी मागवली ते पुढे मी तुम्हाला सांगतेच। इतक्या सृष्टीही शाळेतून आलेली होती, त्यामुळे मग शूज वगैरे धुवायचं काम तिच्याकडे सोपवलं। आणि उद्या अक्षय तृतीया असल्यामुळे मग सगळा देवारा वगैरे मला आज क्लीन करायचा आहे आणि सगळे असे तेलकट झालेले दिवेही आज मला स्वच्छ करून घ्यायचे होते। आणि यूट्यूबलाच मी हा हॅक बघितलेला होता आणि हा हॅक सक्सेस होतो की नाही ते पुढे मी तुम्हाला सांगतेच। आणि ह्या हॅकमध्ये असं होतं की पाणी गरम करून त्यामध्ये थोडंसं मीठ, लिंबू, डिटर्जंट पावडर, थोडासा खाण्याचा सोडा आणि इनो टाकून ते 5-10 मिनटं उकळून घ्यायचे आहेत। आणि त्याच्यामुळे ते सगळं उकळायला मी ठेवलं आणि इतक्यात म्हटलं आपले जे देवाऱ्यातले देव आहेत तेही मग धुवून घेते या हिशोबाने मग एका साईडला मी हे सगळं उकळायला ठेवलं आणि दुसऱ्या साईडला मग सगळे देव छान असे भैया पावडरने मी धुवून घेतले। आणि सगळ्या मूर्त्याही इथे माझ्या छान अशा धुवून झालेल्या आहेत। आणि त्याच्यानंतर मग इथे पाणीही माझं उकळलेलं होतं, त्यानंतर मग ते पकडच्या साह्याने मी छान असं ते प्लेटमध्ये सगळं काढून घेतलं। आणि पितळच्या वस्तूंना थोडासा जोर लागतो, त्याच्यामुळे मग बाहेरच युटिलिटी एरियामध्ये मी ते घेऊन गेली आणि तिथे छान बसून मग ते धुवायला घेतलं। आणि हॅकमध्ये मी असं बघितलेलं होतं की जर आपण ते सगळं उकळवून वगैरे घेतलं तर आपल्याला घासायचीही गरज राहत नाही, परंतु ते काही सक्सेस झालं नाही, कारण की फक्त
भांड्यांना जो तेलकटपणा होता तोच त्याच्याने निघाला. बाकी तांब्याचे भांडे मात्र घासूनच सगळे काढावे लागले. आणि फायनली असं सगळं माझं इथे स्वच्छ करून झालेलं आहे. आणि नाही म्हणता पूर्ण 1 तास मला हे स्वच्छ करायला लागलेलं आहे. आणि ते भांडे सुकत आहेत तिथपर्यंत म्हटलं चला देवाराही स्वच्छ करून घेते. आणि त्याच्यानंतर मग देवारा स्वच्छ करायला घेतला. दररोज जरी आपण देवारा स्वच्छ करत असलो तरी सगळी कानाकोपऱ्यांमध्ये धूळ जाऊन बसलेली असते. त्याच्यामुळे आज छान असं सगळं डीप क्लीन करून घेतलं. देवाऱ्याचं आसनही आज मी बदलवून घेणार आहे, कारण की त्या आसनवर सगळे हळदी कुंकू किंवा मग अष्टगंध हे सगळं त्या आसनवर पडलेले होते. आणि त्याच्यानंतर मग मधले सगळे ड्रॉवर वगैरेही छान असे मी स्वच्छ करून घेतले. देवाऱ्याच्या दरवाजाला जरा जास्तच बारीक डिझाईन असल्यामुळे सगळी कानाकोपऱ्यांमध्ये धूळ जाऊन बसलेली होती. त्याच्यामुळे तेही छान असं सगळं क्लीन करून घेतलं. त्यानंतर मग सगळे ड्रॉवर वगैरेही छान असे सगळे क्लीन करून घेतले. आणि त्यामध्ये छान असे पेपरही मी टाकून घेतले. आणि जे दररोज आपल्याला उपयोगी पडतात अशाच वस्तू मी त्या ड्रॉवरमध्ये ठेवते. आणि बाकीचे जे एक्स्ट्राचे आपले पूजेचे साहित्य वगैरे असतात मग त्याच्यासाठी मी एक वेगळा पिंप केलेला आहे. आणि मग त्याच्याचमध्ये मी त्या सगळ्या वस्तू ठेवत असते. दिवा जिथे ठेवते त्या ट्रेलाही छान असा मी पेपर लावून घेतला, जेणेकरून तो खालचा लाकूड खराब होणार नाही. आणि जे फोटो धुणे शक्य नव्हते मग त्यांना मी ओल्या फडक्याने छान असे पुसून घेतले. आणि देवांचे जे आसन होते तेही छान पुसून घेतले. आणि त्यानंतर मग आज मी देवाऱ्यामध्ये पिवळं वस्त्र अंथरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग सगळे आसन वगैरे ठेवले आणि मग देवांचीही छान अशी मांडणी करून घेतली. आणि ड्रॉवरमध्ये वस्तू मी कशा ठेवलेल्या आहे तेही तुमच्याबरोबर शेअर करते. एका ड्रॉवरमध्ये मी पुस्तकं आणि हळदी कुंकू अष्टगंध असं ठेवलेलं आहे. दुसऱ्या ट्रेमध्ये मी असे सगळे ग्लास प्लेट वगैरे ठेवलेले आहेत. आणि तिसऱ्या ड्रॉवरमध्ये वाता आणि अगरबत्ती आगपेटी असं सगळं ठेवलेलं आहे. आणि सगळं हे आवरता संध्याकाळ मला होऊनच गेलेली होती. त्यामुळे मग संध्याकाळची देवपूजाही मी करायला घेतली. आणि छान असं आज देवारा आवरून झाल्यानंतर प्रसन्न वाटत होतं. देवाऱ्याचा फायनल लुक असा काही दिसत आहे. आणि घरात काही एक्स्ट्राचं काम काढलं म्हणजे आपल्याला सोपा पर्याय जो भेटतो तो म्हणजे कढी खिचडी. आणि त्यानुसार मग आज मी कढी खिचडी बनवायला घेतलेला आहे. आणि मुलांना काही कढी खिचडी इतकी आवडत नाही, त्याच्यामुळे मग त्यांनी आज पिझ्झाच मागवून घेतला. आणि मुलांनी छान असा पिझ्झा एन्जॉय केला. आणि त्यानंतर मग रात्रीचे जेवणं वगैरे आटोपली. आणि त्याच्यानंतर मग रात्रीचे भांडेही घासायला घेतले. आणि आज थोडंसं एक्स्ट्राचं काम काढल्यामुळे मग आज मी स्वतःला जो काही टार्गेट दिलेला होता ब्लाऊज कंप्लीट करायचा त्यासाठी मला दिवसाला तर काही वेळच मिळाला नाही. परंतु रात्रीचे सगळे भांडे वगैरे स्वच्छ केले. आणि त्याच्यानंतर मग 9:30च्या दरम्यान मी तो टार्गेट कंप्लीट करायला घेतला. आणि उद्याच्या दिवशी रविवारच असल्यामुळे सकाळी अर्धा 1 तास उशिरा उठलं तरीही चालणार होतं. त्याच्यामुळे मग आज रात्रीच मी ते कंप्लीट करायला घेतलं. आणि फायनली मी ते कंप्लीटही करून घेतलं. दिवसभराचा थोडासा थकवा होता, परंतु टार्गेट कंप्लीट झाला याचाही मला आनंद होता. आणि असा काहीसा आजचा माझा दिवस होता. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या एका लाईकने मला मोटिवेट करा.